मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। सर्वप्रथम कोर्टामध्ये सुनावणी झाली, सगळी माहिती तुमच्यापर्यंत आली असेल, काय म्हणणार नाही पहिले काय त्यासोबतच कृष्णा आंधळे नाशिक मध्ये असल्याचं सांगितलं जाते, पण पोलिसांना सापडत नाही। 3 महिने हे सगळं सुरू आहे। ती मात्र शोकांतिक आहे, दुर्दैव आहे। तपास यंत्रणेला तो एक फरार आरोपी सापडत नाही, त्या आरोपीनं मोबाईल फेकून दिल्याला सापडत नाही। बाकीच्या काही गोष्टींमध्ये तत्पर असते, परंतु संतोष भैयाच्या बद्दल जाणून बघूनच असं केलं जातं काही पण शंका इच्छुक आणि शंका कुठे पण नाही ना। आता 3 महिने उलटून गेले, त्याला आरोपी सापडत नाही आणि 3 महिने उलटून गेले तरी एकही आणखी आरोपी नाही। दुसऱ्याचं एखादं जर मॅटर असतं तर आतापर्यंत ती साधी मदत जरी केली, एखादा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या जरी मदत केली तरी तो का केली, अमुक तमुक कुठाने म्हणून त्याला गुंतविते। एखाद्याची सहज आपण कुंकड काय मोटरसायकल काय नेली तरी पण गुन्हे दाखल करते, त्यांना जर करायचे असतील तर। पण त्या खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपीला गाड्या दिल्या, घरं दिले, पैसे दिले, त्याला कुंकट वाटण पळून द्यायचं हे मार्ग त्याच्यापैकी काही पोलीस वगैरे त्याच्यात मार्ग सांगायला होते किंवा त्यांना कायदेशीर पळवाट सांगायला होते पोलीस अधिकारी सुद्धा। काही पोलीस 100-150 जण हे बातमी झाली, जनता नाही सगळं कळतंय। पण आता सुनावणी